तालुक्यातला निर्णय घेणे अपेक्षित आहे। महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे बघते, महाराष्ट्रातली जनता या शिरोळ तालुक्याकडे बघते की निष्ठावंताच्या बाजूने हा शिरोळ तालुका निर्णय घेणार का अविश्वासाच्या बाजूने घेणार। आपण ताकदीनं येणाऱ्या 20 तारखेला गणपतराव दादांसारख्या निष्ठावंताच्या पाठीशी राहावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। परवा मागच्या आठवड्यात कुरुंदवाडला सभा झाली। कुरुंदवाडची सभा पण लाईव्ह होती, म्हणजे जोरात होता करंट। दादा तुम्ही याच्या आधी मी सांगितलं करंट एवढा आहे की झटका आता कुठं बसायचा तिथं बसणार या सभेचा। तुम्ही काळजी करू नका। एक संयमी नेतृत्व, एक सुसंस्कृत नेतृत्व, आपल्याला भेटणारं नेतृत्व, कधी फोन केला तर या ठिकाणी काम करणारं नेतृत्व, आणि सुदैवानं दादांचे कुठले भाऊ काय बाकीचं बोलणार नाही। त्यामुळे काळजी करायचं काम नाही। आणि म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे, या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय, चंदगड पासून या शिरोळ तालुक्यापर्यंत फिरतोय, ते काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून यावे म्हणून, महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत म्हणून। कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काय महायुतीचं सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे। ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यामध्ये भ्रष्टाचार केला, बदलापूरमध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशनला होती, तक्रार सुद्धा घेतली नाही। का तर भाजपचा या ठिकाणी संस्था असल्यामुळे त्याची तक्रार घेतली नाही। मनोज जरांगे पाटलांसारखा आमचा एक तरुण सहकारी अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणाला बसला, त्याने त्या ठिकाणी गोळीबार लाठीमार करायचं काम कुणी केलं? कुणी केलं? या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये धुई करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज भाजपच्या लोकांची भाषणं ऐका, समाजामध्ये धुई करण्याचं काम करतायत, रोजगाराबद्दल बोलत नाहीत, शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत, दूध उत्पादकाबरोबर बोलत नाहीत, महिलांच्या सन्मानाबद्दल या ठिकाणी बोलत नाहीत, फक्त समाजामध्ये तेढ कसा करता येईल, जाती जातीमध्ये भांडणं कशी लावता येईल हा एकमेव अजेंडा या भाजपचा, शिंदे गटाचा, अजित पवार गटाचा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला आहे। मान खाली घालावी अशी अवस्था गेल्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्राची देशामध्ये या ठिकाणी झालेली आहे। आज देशामध्ये फिरत असताना लोक विचारतात, मागचा महाराष्ट्र एक सुखसंपन्न महाराष्ट्र होता, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तो महाराष्ट्र कुठं आहे? आणि आजच्या महाराष्ट्राची अवस्था बघितली तर अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। हाच का तो महाराष्ट्र जो महाराष्ट्र या ठिकाणी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी घडवला, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना या महाराष्ट्रातल्या भूमीतून स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी नेला, तोच हा महाराष्ट्र आहे का अशी शंका येण्याप्रत वाईट काम या भाजपने या शिवसेनेच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय। आणि हे चित्र बदलायचं असेल तर उद्याचं भवितव्य आमचं सुखकारक करायचं असेल, ही निवडणूक गणपतराव दादांना आमदार करण्यासाठी तर आहेच, परंतु तुमचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असणार आहे, तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे। आज बंटी पाटील जो काय जिल्हाभर या ठिकाणी फिरतोय तो माझा कुठलाही स्वार्थ नाही, माझी एकच इच्छा आहे, काँग्रेसचे आमदार आले पाहिजे, महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजे। दादा अनेक जण आता म्हणतात तू फार शत्रुत्व घेतलंयस, मी म्हटलं शत्रुत्व घेतलं हरकत नाही, या कोल्हापुरातली जनता जोपर्यंत बंटी पाटलाच्या पाठीशी आहे तोपर्यंत मी काळजी या ठिकाणी करणार नाही। शेवटी लोकांचं आम्ही काही वाईट केलेलं नाही, दादा असतील आम्ही असो, आम्ही सगळ्यांनी लोकांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे, लोकांना मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। आणि म्हणून आम्ही जे तुमच्याकडे हक्कानं येतोय, आज ज्या उत्साहानं मला वाटते 1000-2000 मोटरसायकली दादा तिथं होत्या, मी म्हणलं आता एखादं पडायला नको, म्हणलं आपण पुढे जाऊया लवकर, एवढा उत्साह होता पोरांच्या मध्ये। मला वाटते आता सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर 20 तारीख कधी येते वाट बघायला लागली, 20 तारीख कधी येत्या ही वाट बघायला लागलेत। वाट बघून सगळ्यांची इच्छा आहे की आता घुमीव की फिरीव, त्यामुळे राहिलेले आता आज 16 तारीख आहे, 4 ओव्हर राहिलेले आहेत फक्त आपल्याला, दररोज 1 ओव्हर आहे आपली,
4 ओव्हरची मॅच शिल्लक आहे. 23 तारखेला आपल्याला निकाल या ठिकाणी लागणार आहे. या पुढच्या 4 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी फिल्डिंग टाईट ठेवा. गणपतराव दादा बॅटिंगला कमी पडणार. आपण सगळ्यांनी ताकदीनं या मतदारसंघामध्ये कोण कुठनं घुसतंय काय घुसतंय याचा विचार करू नका. कोण मागणं घुसणार आहे कोण पुढनं घुसणार आहे हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. त्याचा विचार करू नका. मला चिठ्ठी आली की खासदार माने आणि गणपतराव दादांच्यावर एकेरी बोलून टीका केली. खरं आहे? मला आश्चर्य वाटते कारण की आज गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ, मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असलो तरी दादा म्हणून त्यांना हाक मारतो, त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो. परंतु आज हे असं जर खासदार बोलले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे थोडक्यात तुम्ही राहिला नाही तर कार्यक्रम झाला असता. त्यामुळं त्यांनाही माझी विनंती आहे की फार लक्ष इकडे देऊ नका. आता 5 वर्ष जॅकेट घालून फिरा, फार इकडे बघत बसू नका.